हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस सी स्पर्धा युट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचं हिंदी पेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती की स्केलिंग क्लायमेट अडॅप्टेशन फ्रॉम पॉलिसी टू ग्रासरूट्स. आता रायटरचं काय म्हणणं आहे की भारतामध्ये आतापर्यंत 1995 ते 2024 पर्यंत 430 असे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट झाले होते. आता त्याच्यामध्ये अंदाजे $170 बिलियन पर्यंतचा होता, तो लॉस झाला होता. आणि 1.3 बिलियन पीपल जे आहेत आपल्या इंडियाचे, त्यांच्यावरती त्याचा इम्पॅक्ट पडला होता वेगवेगळ्या याच्यामध्ये. आणि ह्यालाच टॅकल करण्यासाठी इंडियाने काय केलं की नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन जे होते 2031 ते 35 साठीचे, त्याच्यामध्ये जी क्लायमेट रेझिलियन्सची जे आणि अडॅप्टेशनच्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यावरती फोकस करायला इंडियाने सुरुवात केलेली आहे. आता त्याच्यामध्ये रायटरचं काय म्हणणं आहे की कसं होतं की जेव्हा क्लायमेट फायनान्सिंगसाठी किंवा क्लायमेट मिटिगेशनसाठी जे स्टेप्स घेतले जातात ते नॅशनल लेव्हलवरती त्याच्या पॉलिसीज तयार केले जातात. पण जे इम्पॅक्ट असतात म्हणजे हिट वेव्ह झाली, कोणी फ्लड्स आले, कुठं सायक्लॉन्स वगैरे आले, ते लोकली जे आहे ते लोकली जास्त फेल करतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणतं जर फ्लड वगैरे आला तर महाराष्ट्रामध्ये फील होतं ते. दिल्लीमध्ये किंवा नॅशनल लेव्हलवरती कोणती पॉलिसी केली तर ती लोकली तेवढ्या चांगल्या पद्धतीने काम करेल असं नाही. ती जी पॉलिसी असेल ती स्पेसिफिक नसेल, ती एक जनरलिस्टिक पॉलिसी तयार केली जाईल. पण अशी जर पॉलिसी ग्रास रूट लेव्हलवरती म्हणजे त्या लोकल लेव्हल्सवरती, जसं आपल्याला माहिती आहे की बिहारमध्ये दरवेळेस फ्लड येतात, तर मग अशा एक जनरलिस्टिक पॉलिसी करण्यापेक्षा तिथली जी पंचायत सिस्टीम असेल, त्याच्यानंतर तिथले जे लोकल बॉडीज असतील, त्यांना याबद्दल एक स्पेसिफिक त्यांच्यासाठी आवश्यक अशी पॉलिसी तयार करण्याची जी आहे, त्याच्यासाठी आवश्यक असलेलं फंड, जे अधिकार आहेत ते दिले, तर ती बेटर पॉलिसी जी तयार केली जाईल. याच्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की ह्याच पद्धतीची एक जी पॉलिसी होती की तामिळनाडू क्लायमेट रेझिलियंट विलेजेस जे होते, तो प्रोग्राम तामिळनाडूने वर्क केला होता आणि त्याच्यामध्ये जे होते त्यांना एक खूप चांगले रिझल्ट मिळाले होते. त्याच्यानंतर रायटरचं म्हणणं आहे की मेजरली इंडियाची जी क्लायमेट चेंज बद्दलची जी पॉलिसी ती मेजरली मिटिगेशन वरती बेस असलेली. मिटिगेशन म्हणजे काय की जर तुमचे क्लायमेट चेंज होत असेल त्याच्यामध्ये ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन मेजरली रिस्पॉन्सिबल आहे. तर मग ग्रीन हाऊस इमिशन्स कमी करावं. ह्या पद्धतीचे जे मेजर्स आहेत ते मिटिगेशन मेजर्स करण्यावरती जे आहे इंडियन पॉलिसी जी आहे त्याच्यावरती फोकस करते, ना की अडॅप्टेशनवरती. अडॅप्टेशनवरती म्हणजे काय, ऑलरेडी चेंजेस झालेत. ऑलरेडी क्लायमेट चेंज झाले, त्याच्यामुळे जे लॉसेस झाले, एन्व्हायरमेंट चेंज झालंय, त्याच्यामुळे जे क्लायमेट पॅटर्न किंवा वेदर पॅटर्न जे आहेत तो चेंज झालाय. त्याच्यावरती त्याच्यानुसार आपल्याला कसं वर्क करायला पाहिजे, याच्यावरती इंडियाचा जो फोकस आहे तो कमी आहे. आणि त्याच्यामुळे रायटरचं म्हणणं आहे की आता मिटिगेशन बरोबरच जो आहे तो अडॅप्टेशन वरती सुद्धा जो एक मेजरली किंवा फोकस जो आहे ते इंडियाचा असला पाहिजे. कारण डेव्हलपिंग कंट्रीज फेस अन अॅन्युअल फायनान्सिंग गॅप ऑफ 284 टू $339 बिलियन. असं जो होतं, असं युनायटेड नेशनचा जो अडॅप्टेशन गॅप रिपोर्ट जो होता त्याच्यानुसार त्यांचं म्हणणं होतं की डेव्हलपिंग कंट्रीज अंदाजे $300 बिलियन पर्यंतचा जो लॉस आहे तो फेस करतात. आणि जर इंडियाला तर त्यांचं जे अडॅप्टेशन जे फोकस आहे त्याच्यावरती जास्त भर द्यायचा असेल तर त्यांना लोकल लेवलवरती सुद्धा पॉलिसी मेकिंग असेल, त्यांना अधिकार असतील, फायनान्सिंग असेल, ते प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे जे आर्टिकल आहे तुम्हाला मेन्समध्ये एन्व्हायरमेंटच्या बाबतीत येऊ शकतं. आणि ही जी गोष्ट आहे तुम्हाला की GS2 मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपण जसं म्हणतो की डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर व्हायला पाहिजे. तर एन्व्हायरमेंट चेंजमध्ये किंवा सॉरी क्लायमेट चेंजमध्ये किंवा एन्व्हायरमेंटसाठीचे जे पॉलिसीज असतील, त्याच्यामध्ये डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर कशा पद्धतीने हेल्प करू शकते, त्याच्यामध्ये पॉलिसी मेकिंगमध्ये असेल किंवा इम्प्लिमेंटेशनमध्ये असेल, कशा पद्धतीने हेल्प करू शकते, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने तामिळनाडूचं जे क्लायमेट रेझिलियंट विलेजेसचं जे प्रोग्राम होता, तो तुम्हाला प्रीसाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण त्याचं डिस्क्रिप्शन जे आहे ते इकॉनॉमिक सर्व्हेचं होतं 2025-26चा, त्याच्यामध्ये सुद्धा दिलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचं आर्टिकल होतं की हाय हीट, इंडिया मस्ट ॲड्रेस द अंडरलाइंग व्हल्नरेबिलिटी टू हॉट वेदर. जसं आपल्याला माहिती की आता जसं इंडियामध्ये मान्सून पिरियड हे सुरू होणार आहे. मग मान्सून पिरियडच्या आधी मोठ्या प्रमाणात हीट वेव्हज असतात. खूप जास्त उन्हाळा असतो, उकाडा असतो. पण जसं यावर्षी सांगितलं गेलंय इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटद्वारा की भारतामध्ये यावेळेस सुपर एल निनो असणार आहे. सुपर एल निनो जो ग्लोबल फेनॉमेनॉन आहे, त्याच्यामुळे काय होतं की इंडियन मान्सून जो आहे, त्याच्यावरती एक निगेटिव्ह इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणात पडतो. त्याच्यामुळे उन्हाळा असतो, पण पावसाळा तेवढ्या प्रमाणात जो आहे इंडियामध्ये येत नाही. पाऊस कमी पडतो, मान्सून कमी होतो. त्याच्यामुळे इंडियामधले जे ऊन आहे किंवा हीट वेव्हज आहेत, ते मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. मग अशा कंडिशनमध्ये त्याच्यासाठी जे अंडरलाईंग म्हणजे तर हीट जे वाढणार आहे, हीट वेव्हज वगैरे त्याच्यामुळे जी इम्पॅक्ट पडणार आहेत, निगेटिव्ह इम्पॅक्ट, ते सॉर्ट करण्यासाठी त्याच्यावरती जे आहे त्याच्यावरती मेजर्स म्हणून काम केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. जसं द लॅन्सेट काउंटडाऊन ग्लोबल रिपोर्ट यांच्यामध्ये काय झालं होतं, की कन्स्ट्रक्शन वर्कर्स असतील, त्याच्यानंतर ॲग्रीकल्चरमध्ये काम करणारे जे लोकं असतात, त्यांच्यावरती सगळ्यात जास्त याचा इम्पॅक्ट पडतो. 2024 मध्ये
फक्त हिटमुळं 247 बिलियन वर्क अवर्स जे होते ते लॉस झाले होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात वर्क एफिशियन्सी जी तुमची हॅम्पर होते. फक्त जर तुमचं हे टेम्परेचर जे आहे, हीट जे आहे ती वाढत असेल तर. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कोणावर पडतो तर कन्स्ट्रक्शन वर्कर्स, ॲग्रीकल्चरल वर्कर्समध्ये किंवा ॲग्रीकल्चरिस्ट फार्मर्सवरती. बरं हे असे लोकं बाय नंबर्स खूप जास्त आहेत आणि त्यांची जी कॅपॅसिटी आहे, जर समजा ते त्यांच्यावरती काही इम्पॅक्ट पडला हीट वेव्हचा वगैरे, तर स्वतःची काळजी घेण्यासाठी जी फायनान्शियल स्टेबिलिटी लागते ती वीक आहे त्यांच्याकडं. त्याच्यानंतर काळजी घेण्यासाठी जे मेजर्स आहेत ते वीक आहेत. त्याच्यामुळे अशा वेळेस त्याच्यावरती जी पॉलिसी आहे इंडियाची, की हीट ॲक्शन प्लॅन्स म्हणून, इंडियाज प्रायमरी इन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्स टू हीट, याच्यामध्ये जे आहेत ते फक्त इमर्जन्सी रिस्पॉन्स आणि जो स्ट्रक्चरल इंटरव्हेन्शन्समध्ये जो फंडचा डेप्रिसिएशन आहे किंवा लॅक ऑफ फंड्स जे आहेत, त्याच्यामुळे जे आहे त्याच्यावरती एक मेजरली आणि चांगलं काम करणं गरजेचं आहे, असं यांचं म्हणणं आहे. तर मग याच्याबद्दल तुम्हाला जे आहे ते मेन्समध्ये एन्व्हायर्नमेंटमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की हाऊ एल निनो एल निनोचा म्हणा किंवा हीट वेव्हचा जे आहे तुमच्या इकॉनॉमीवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट पडू शकतो, असं इकॉनॉमीला आणि एन्व्हायर्नमेंटला धरून जे आहे ते लिंक करून प्रश्न तुम्हाला मेन्समध्ये विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज होती की हॅज अ वीकनिंग ऑफ युनियनायझेशन हर्ट वर्कर्स. रायटरचं काय म्हणणं होतं, की जसं 1991 पासून इंडियाने एल-पी-जी मॉडेल स्वीकारलं होतं. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. त्याच्यामुळं काय झालं होतं, की इंडियाने भरपूर इन्व्हेस्टमेंट होती ती आली होती. पण त्याचबरोबर आपलं जे वर्क फोर्स होतं, त्याचं जे मॉडेल होतं, वर्किंग मॉडेल होतं, ते खूप जास्त बदललं. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये जसं गिग वर्किंग मॉडेल होतं, सर्व्हिसेस बेस्ड मॉडेल होतं, ते इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात आलं. त्याच्यामुळं एक बेसिक किंवा आधीच्या काळात भारतामध्ये जसं एक युनियन स्ट्रक्चर होतं, ते मात्र आता दिसत नाहीये. कारण जसं आय-टी सेक्टर आलं, तर मग आय-टी सेक्टरमध्ये कसं होतं, की तुम्ही त्या एरियामध्ये किंवा लोकली तुम्हाला ती कामं भेटणं अवघड असतं. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. त्याच्यानंतर तुमचे वर्क फ्रॉम होमची कन्सेप्ट आहे ती गोष्ट असते. त्याच्यामुळं डायरेक्ट जे कॉन्टॅक्ट असतो किंवा एक युनियन बनण्याच्या शक्यता आहेत, त्या अजून कमी होतात. अ, त अ, ते कमी होतं. त्याचबरोबर तुमचे जे आयडिओलॉजिकल गोष्टी असतात, म्हणजे आपल्याला माहिती आहे, की वर्कर्स जे आहेत, त्याच्यामध्ये भरपूर युनियन्स म्हणा किंवा भरपूर ग्रुप्स आहेत. मग ते वेगवेगळ्या आयडिओलॉजीला धरून असलेले भरपूर ग्रुप्स असे असतात. त्याच्यामुळं काय होतं, की ते जे ग्रुप्स असतात ते वेगवेगळे असल्यामुळे परत त्यांचं एक वर्कफोर्स किंवा एक कॉमन वर्कफोर्स म्हणून किंवा कॉमन युनियन म्हणून ते समोर येत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे, की भारतामध्ये युनियनायझेशनचा जो रेट होता, तो आता फक्त 6.3% आहे. प्रायव्हेटमध्ये फक्त 1.8% आणि पब्लिक सेक्टरमध्ये 11.8% आहे. आणि रिसेंट जो लेबर कोड येणार आहे, त्याच्यामुळं हे जे युनियनायझेशन आहे, ते अजून जास्त फ्रॅगमेंटेड होणार आहे आणि त्याचं रेट होता जो आहे युनियनायझेशनचा, तो अजून जास्त कमी होऊ शकतो. याच्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे, की याच्यामुळे काय होतं, की जे बार्गेनिंग पॉवर जी असते वर्कर्सची, म्हणजे जसं आपण म्हणतो, की जसं इन्फ्लेशन वाढलंय, ज्या पद्धतीने इन्फ्लेशन वाढलंय, गोष्टी आल्यात नवीन, नुसार ज्या वर्कर्सची सॅलरीज म्हणा किंवा पेमेंट्स आहेत, ते तेवढ्या प्रमाणात वाढलेले नाही. ह्याच्यामागे एक कारण काय, की त्यांची बार्गेनिंग पॉवर तेवढी कमी झाली. त्यांचे फ्रॅगमेंटेड युनियन्स असतील, वेगवेगळे ग्रुप्स असतील, त्याच्यानंतर एक डायरेक्टली किंवा एक युनिफॉर्ममध्ये किंवा एक सिंगल ग्रुपमध्ये जे आहे ते फेस करत नसल्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर खूप जास्त कमी होते. आणि त्याच्यामुळे काय होतं, की त्यांना वेट पाहिजे त्या सॅलरीवरती जे आहे त्यांचं एम्प्लॉयमेंट होतं आणि त्याच्यामध्ये पण सुद्धा जे आहे त्यांची एम्प्लॉयमेंट अशी फिक्स वगैरे नसती. मग त्याच्यामध्ये गिग वर्किंग असेल किंवा कॉन्ट्रॅक्चुअल लेबर्सवरती जास्त भर दिला जातो. त्याचबरोबर मग सॅलरी तर होते, फायनान्शियली सुद्धा लॉस होतो. त्याचबरोबर सोशल जे बेनिफिट्स असतात ते सुद्धा त्यांना तेवढ्या चांगल्या पद्धतीने भेटत नाहीत. मग ह्याच्यामध्ये जे आहेत तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो इकॉनॉमीच्या बाबतीत, की आपली जी वर्क फोर्स आहे, त्याचं जे वर्क फोर्सचं नेचर असेल ते बदलत चाललंय. आणि त्याच्यामुळेच आपण जसं पाहतो, की कंटिन्युअसली जे आहे ते स्ट्राईक्स आपल्याला पाहायला मिळतात वर्कर्सकडून. मग ह्याच्यामध्ये तर आपल्याला काय चेंजेस करायला पाहिजेत? मग एम्प्लॉयमेंटचं रेट जसं आपण म्हणतो, की काही 45 वर्षातला सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट रेट वाढलाय वगैरे, अशा न्यूज येत राहतात. मग अनएम्प्लॉयमेंट वाढली, पण त्याचबरोबर जी एम्प्लॉयमेंट आहे ती तरी किती सिक्युअर आहे. मग कॉन्ट्रॅक्चुअल बेस असेल, गिग वर्किंग आहे ती जास्त वाढली. मग त्याच्यामुळे काय होतं, की एक सफिशियंट किंवा एक फेअर व्हॅल्यू किंवा फेअर जे पेमेंट असेल, फेअर सॅलरी ती त्यांना तेवढ्या प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात मिळत नाही. मग ह्याला कसं काउंटर करावं? याच्यावरती तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज काय होती, की काँग्रेस अटॅक्स गव्हर्नमेंट ओव्हर नॉड फॉर इथेनॉल इन एअरक्राफ्ट फ्युएल. आता आपण पाहिलं होतं, की गव्हर्नमेंटनी एक नोटिफिकेशन काढली होती, की ते जे आहे ते इथेनॉलला जे आहे ते परमिशन दिलं जाऊ शकतं. म्हणजेच काय, की आता जे एव्हिएशन टर्बाईन फ्युएल आहे त्याच्यामध्ये ते सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएलमध्ये इथेनॉलचं जे पर्सेंटेज वाढू शकतं किंवा इन्व्हॉल्वमेंट वाढवू शकतात. म्हणजे स्टार्टिंगला 1% वाढवणार, नंतर 2 नंतर 3 असं.
त्याच्यावरती काँग्रेसचं काय म्हणणं आहे, की जे एव्हिएशन फ्युएल लागतं म्हणजे एव्हिएशनसाठी किंवा ट्रान्सपोर्ट साठी एअरक्राफ्टसाठी त्याच्यासाठी खूप जास्त बूस्ट लागतो. त्यांचं जे फ्युअल असेल त्याला एक खूप चांगला बूस्ट लागतो तरच ते फ्लाय करू शकतात. पण हे जे इथेनॉल ब्लेंडेड जे फ्युअल वगैरे असेल त्याच्यामध्ये तेवढा थ्रस्ट जे आहे ते तयार नाही करू शकत. त्याच्यामुळं अशा वेळेस खूप मोठे जास्त म्हणजे पॅसेंजर्स आहेत त्याच्यावरती खूप जास्त धोका निर्माण होऊ शकतो. त्यांचं काय म्हणणं आहे, की द यूज ऑफ इथेनॉल इन ऑटोमोबाईल्स इन्व्हॉल्व सिंपल ब्लेंडिंग विथ पेट्रोल सच एज E20 वेअर इट इज बर्न डायरेक्टली ॲज अ फ्युएल. म्हणजे ऑटोमोबाईलमध्ये हे नॉर्मली वर्क केलं जाऊ शकतं. पण एव्हिएशनमध्ये जे आहे, एव्हिएशनमध्ये इथेनॉल सर्व्हज ओन्ली ॲज अ फीडस्टॉक अँड मस्ट अंडरगो कॉम्प्लेक्स केमिकल कन्व्हर्जन इंटू जेट फ्युएल बिफोर इट कॅन बी युज्ड. म्हणजे जेवढ्या इझिली तुम्ही ऑटोमोबाईल्समध्ये त्याचा वापर करू शकता, तेवढ्या इझिली ते एव्हिएशनमध्ये वापर नाही केला जाऊ शकत. त्याला एक कंप्लीट केमिकल प्रोसेस अंडर जे आहे, ते केमिकल प्रोसेसमधून त्याला जावं लागू शकतं. त्याच्यामध्ये डिहायड्रेशन असेल, त्याच्यानंतर म्हणजेच रिमूव्हल ऑफ वॉटर असेल किंवा स्ट्रिप्स आउट ऑफ ऑक्सिजन आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतात, की ते तेवढं सेफ आणि सिक्युअर ते असं नाहीये. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की इथेनॉल ब्लेंडिंग जे आहे किंवा सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल जे आहे, याच्याबद्दल तुम्हाला फ्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज काय होती, की यूके, फ्रान्स टू साइन बॉर्डर डील टू कर्ब स्मॉल बोट मायग्रंट क्रॉसिंग. आता हे जे आहे ब्रिटन आणि यूके यांच्यामध्ये जे आहे ते एक इंग्लिश चॅनल जे आहे ते जात असतं. मग इंग्लिश चॅनल जो तेवढा मोठा पॅसेज नाही. चॅनल म्हणजे काय, की 2 जे मेन जमीन असेल त्यांच्यामधून जाणारा एक छोटासा समुद्री पट्टा किंवा पाण्याचा पट्टा जो असेल त्याला चॅनल आपण म्हणतो. तर त्यांच्यामध्ये जे इंग्लिश चॅनल जातं, त्याच्यातून स्मॉल बोट्सच्या द्वारे काय होतं, की मोठ्या प्रमाणात मायग्रंट क्रॉसिंग होतात. मग ह्याला काउंटर करण्यासाठी जे आहे त्यांनी एक बॉर्डर डील साइन केली होती. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की ह्यालाच आपण काय म्हणतो, एक डंकी रूट जे आपण म्हणतो. की डेव्हलपिंग कंट्रीजमधून किंवा अंडर डेव्हलप कंट्रीजमधून युरोपकडं किंवा डेव्हलप कंट्रीजकडे जे आहे ते ट्रान्सपोर्ट जे केलं जातं किंवा इलिगल ट्रान्सपोर्ट जे केलं जातं त्याला आपण डंकी रूटनी जातात असं म्हणलं जातं. मग ह्यालाच काउंटर करण्यासाठी जे आहे ही जी ट्रिटी होती त्यांनी साइन केली होती. त्याच्यानंतर नॉर्थ कोरिया, रशिया एम टू ओपन न्यू ब्रिज लिंकिंग टू कंट्रीज. त्याच्यामध्ये काय आहे, की नॉर्थ कोरिया आणि रशिया जे आहे, त्यांचं एक रोड ब्रिज तयार करतायत. ते कोणत्या नदीवरती केलं जातं? ट्युमेन रिव्हर जे आहे, त्याच्यावरती एक रोड ब्रिज तयार करतात, जेणेकरून रशिया आणि नॉर्थ कोरिया जे आहे, ते डायरेक्टली कनेक्ट झाले पाहिजेत. याच्यामध्ये तुम्हाला जे आहे, नॉर्थ कोरियाचे नेबरिंग कंट्रीज, त्याची जिओग्राफी जी आहे, ती माहीत पाहिजे. त्याच्यानंतर रशियाची सुद्धा माहीत पाहिजे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो फ्रीमध्ये. पुढची न्यूज काय होती, की तुर्की एमपीज पास बिल टू रेस्ट्रिक्ट सोशल मीडिया ॲक्सेस फॉर अंडर 15s. आता समजा ह्याच्यामध्ये जे आहे तर टर्कीने जे सुद्धा जो हा रूल पास केलाय, की 15 वर्षांखालील जे मुलं असतील त्यांच्यामध्ये जे आहे सोशल मीडियाचा त्यांना यूज जो आहे तो बॅन असेल. आता याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की रिसेंटली बऱ्याच देशांनी जे आहे ते 15 किंवा 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बॅन केलं होतं. तर मग फ्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की असे कोणते-कोणते देश आहेत ज्यांनी असं सोशल मीडिया बॅन केलं आहे? कारण 2024 मध्ये प्रश्न विचारला होता, की कोणते-कोणते देश आहेत ज्यांच्यामध्ये एजिंग पॉप्युलेशन दिसून येतं. त्याच्यामुळे ह्या पद्धतीचा जो प्रश्न आहे, तो प्रीमध्ये विचारला जाऊ शकतो. जसं आपण म्हणलं होतं, की 31 मार्चला आपली जी एम-पी-एस-सीची प्री असणार आहे, त्याच्यासाठी आपण पी-वाय-क्यू एनालिसिस सीरीज जी होती ती सुरू केली होती. काल आपलं पहिलं सेशन झालं होतं पॉलिटीचं. 2013 ते 14 चे जे पी-वाय-क्यू होते ते आपण डिस्कस केले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2015 आणि 16 जे पॉलिटीचे पी-वाय-क्यू असणार आहेत, ते आपण पाहणार आहोत. तर ह्याचे जे लाईव्ह सेशन असेल, त्याची लिंक तुम्हाला YouTubeवरती भेटेलच. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि तुमची एम-पी-एस-सीची प्रिपरेशन असेल, लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी त्याचा फायदा नक्कीच होईल आणि त्याचा फायदा तुम्ही नक्कीच करून घ्यावा. थँक यू.